हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. खूप दिवसानंतर मी मोठा ब्लॉग टाकणार आहे. तर आज आम्ही चाललो आहे खाटू श्याम मंदिर. चलो चलते हैं. हे आहे खाटू श्याम मंदिरात जाण्याचा मेन गेट. खूप मोठा गेट आहे. त्यानंतर हे असं काहीतरी तिथं स्टॅच्यू पण बनवून आहे. आपण तिथं फोटो पण काढू शकतो. खूप सुंदर आहे आणि तिथं जाताना खूप जास्त रश होता. तेवढ्या थंडीमध्ये पण खूप जास्त श्रद्धाळू तिथं आले होते दर्शन घेण्यासाठी. त्यानंतर तिथं जाता जाता पहिल्यांदा जे श्यामकुंड म्हणतात ते येते. तिथं कुंड आहे, असं तिथं पाणी आहे आणि त्या पाण्यात सर्व फ्रेश होऊन हातपाय धुवून त्यानंतर मग खाटू श्याम मंदिरात जात असतात. तर ते श्यामकुंड जे आहे ना ते खूप मोठं आहे आणि खूप रश होतं तिथे. खूप सुंदर पण आहे. ते मी पहिल्यांदा यूट्यूबवर बघितलं होतं व्हिडिओमध्ये, जसं तुम्ही आता माझा व्हिडिओ बघणार आहे त्याचं मी व्हिडिओमध्ये बघितलं होतं ते. तर तिथं खूप सुंदर असं बनलेलं आहे कुंड म्हणून. खूप छान आहे ते. खूप जास्त रश होता, त्यामुळे गर्दी असल्यामुळे काही गोष्टी पॉसिबल नाही झाल्या दाखवणं. पण तिथलं तुम्ही पाणी बघू शकता किती स्वच्छ आणि चांगलं आहे. त्यानंतर आम्ही मंदिरात जायला निघालो. तिथे पण असे लाईनीमध्ये लागावं लागते. तिथे LED TV पण होतं. तिथं खाटू श्यामजीचं फोटो वगैरे दाखवत होतं. ते खूप सुंदर होतं. त्यानंतर मग आम्ही मंदिरात गेलो. मंदिरात आतमध्ये फोटो काढणं अलाउड नव्हतं, त्यामुळे ती मी काढू शकली नाही. पण तुम्हाला बाहेरचं जे मंदिर आहे ना ते मी दाखवत आहे. तिथं वडाचं आहे की पिंपळाचं ते झाड पण होतं. खूप सुंदर असा व्ह्यू दिसत होता आणि सकाळचं वेळ आहे म्हणताना तर खूपच छान दिसणार ते. हे बघा मंदिर. या मंदिरात म्हणजे खूप जास्त रश असल्यामुळे पूर्ण मंदिर नाही दिसू शकलं. थोड्या दूर जाताच मग जे खाटू श्यामजी आहे ते दिसतात आपल्याला. तिथं अंदर फोन अलाउड नव्हता किंवा फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नव्हते, म्हणून मी ते काही काढू शकले नाही. असो, काही हरकत नाही, तुम्ही बघू शकता. आणि किती सुंदर होतं ते, खूप छान. खाटू श्यामजीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही जयपूरला गेलो. जयपूरचे जे प्रसिद्ध ठिकाण म्हणजे फेमस प्लेसेस आहेत ते बघण्यासाठी. तिथं हे एक आहे राजा पार्क म्हणून. तिथं सवाई जयसिंग राजा यांचे स्टॅच्यू पण होते. खूप सुंदर व्ह्यू होता. आम्ही तिथे खूप सारे फोटोज पण काढले. त्यानंतर राधाकृष्ण मंदिरात पण गेलो. ते मंदिर खूप सुंदर होतं, खूप मोठं होतं आणि पूर्ण व्हाईट होतं. त्याच्यानंतर फोटो किंवा व्हिडिओज काढणं अलाउड नव्हतं, तर ते काय मी काढलं नाही. त्यानंतर मग आम्ही अल्बर्ट म्युझियम आहे तिथे गेलो. त्याच्या बाहेरचं स्ट्रक्चरच खूप सुंदर वाटलं, एका राजा महाराजाच्या महलवानी. खूप छान होतं. अंदरचा व्हिडिओ फोटोज काही मी काढले नाही. असो, पण बाहेरचं जे व्ह्यू होतं ना, ते फोटो काढण्याची जे जागा होती ना खूप सुंदर होती. ते खूप छान वाटलं. त्याच्यासमोर नाही का झू पण आहे. तिथं मी पहिल्यांदा मोर बघितला आणि तिथला पण व्ह्यू खूप छान होता. एक तर दुपारची वेळ होती आणि फोटो व्हिडिओज इतके सुंदर निघत होते. तिथं 2 प्रकारचे हरिण होते. एक बारासिंग हरिण होता आणि एक असा काहीतरी हरिण होता. खूप वेगवेगळे प्राणी होते. तिथं वाघ वगैरे नव्हते आणि मी तिथं पहिल्यांदा शुतुरमुर्ग पण बघितला. तिथं बदक वगैरे ते सर्वच होते आणि तिथं ससे पण होते, खूप छान होते. क्रोकोडाईल पण होते. क्रोकोडाईल तर मी पहिल्यांदा बघितला होता. 2 प्रकारचे क्रोकोडाईल होते. आता तुम्ही बघून घ्या की कोणत्या कोणत्या प्रकारचे होते. त्यानंतर मग असे काही प्राणी बघितले. तिथे संग्रहालय पण होता, ते पण बघितलं मी. रिअलमध्ये वाघ नाही बघितला, पण मी इथं बघितल्यानंतरच मी भिवून गेली की वाघ, बरं झालं मी नाही बघितला तर रिअलमध्ये. तिथं असे काही स्टॅच्यू पण होते आणि त्याच्या कातड्या पण होत्या. खूप छान, म्हणजे तिथे संग्रहालय खूप छान होतं. नंतर खूप सुंदर आहे, व्ह्यू छान होता. दुपारची वेळ होती, ते खूप छान वाटलं. पण तिथं तुम्ही गाईड पण करू शकता आणि गाईड केलं तर बेस्ट होईल, कारण तिथलं जे काही पण इन्स्ट्रुमेंट होते ते समजत नाही सहजासहजी, तर तिथं तुम्ही गाईड पण करू शकता. खूप छान व्ह्यू होतं, खूप छान होतं ते सर्व. तर तुम्हाला ते सर्व आवडेल. तर मंतरमध्ये पण जंतर मंतरचा मॅप होता. त्या मॅपमध्ये बघितल्यानंतर आपल्याला सर्व काही समजेल की आपण कुठे आहे, आपण काय काय वस्तू बघितल्या वगैरे. तिथं असं काही संग्रह पण आहे पुराण्या जमान्यातलं. खूप सुंदर होतं ते सर्व बघून आपल्याला काही समजत नाही. गाईड कराल तर बेस्ट होईल असं मला वाटते. आम्ही केलं नव्हतं, पण ठीक आहे, काही हरकत नाही, तुम्ही जा. हे आहे जलमहल. जलमहल इव्हनिंगच्या टायमाला छान दिसते, पण आम्ही इव्हनिंगच्या टायमाला न जाता आम्ही 4 किंवा 5 वाजता गेलो होतो. तिथं सनसेट नव्हता झाला. सध्या शेवटी आम्ही हवामहल बघितला. हवामहल खूप सुंदर होता. नाईटमध्ये खूप छान दिसते, तुम्ही पण बघा.
खूप सारं फन, खूप साऱ्या हॅपीनेस, खूप सारे फोटोज, खूप सारे डर्टी क्लोथ्स सर्व घेऊन शेवटी परत घरी वापस यावं लागलं. कारण जे काही हॅपीनेस होती, जे काही मजा-मस्ती होती त्या 5 दिवसामध्ये पुरेशी होती. ती सर्व घेऊन मग त्यानंतर आम्ही वापस आलो. वापस येताना छान नव्हतं वाटत कारण आमच्या फ्रेंडचा बॉन्ड एवढा छान बनला होता का खूपच. वापस येताना असं वाटत होतं की वापस नाही यावं कारण डेली लाईफ जे होती ते चालू होणार होती पुन्हा. तेच कॉलेज, तेच घर, तेच घरचे कामं, ते सर्व चालू होणार होते. असो, काही हरकत नाही. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चलो बाय.